शहरामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जनता दरबार होता, ते आपल्या बरोबर आहेत. दादा, काय सांगाल, आज जनता दरबार प्रथमच या भागामध्ये जनता दरबार राबवण्यात आला, तेव्हा काय माहिती? आमची जनता गाडी आहे, आमचं रोजच चालू असतंय. पण काय झालं, मोठ्या प्रमाणात लोकांचे फोन यायला लागले आणि बऱ्याचशा लोकांच्या अडचणी आहेत लक्षात आल्याच्या नंतर त्या तालुक्यात, ज्या तालुक्यातली जास्त फोनची संख्या असते किंवा इंटेन्सिटी असते, त्या तालुक्यात जाऊन तिथं सगळे संबंधित अधिकारी बोलवून तिथंच त्या तक्रारीचा निपटारा व्हावा, ह्या उद्देशानं आपण परंडा तालुक्याचा जनता दरबाराचं आयोजन इथं शहरामध्ये केलं होतं. आपण बघितलं असेल, मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी होत्या. त्या संबंधित लोकांच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे सोपवून त्याचा निपटारा करण्याच्या दृष्टीने त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं आश्वासन घेतले की बाबा अमुक तक्रार आहे ती 10 दिवसात संपल, 15 दिवसात संपल. अशा पद्धतीनं प्रत्येकाला त्याच्या तक्रारीच्या अनुषंगानं ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीनं प्रशासनाकडनं जी काही काम करणं गरजेचं आहे किंवा जी काही फॉलोअप करणं गरजेचं आहे त्याला अनुसरून प्रशासनाने तशा पद्धतीचं आश्वासन दिलेले आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जवळपास 4.5 तास हा जनता दरबार चाललाय. साधारण किती तक्रारींचा निपटारा याच्यामध्ये करण्यात आलाय? आता आपल्या लक्षात येईल ती सगळं रेकॉर्ड आहे, तुम्हाला ती रेकॉर्ड तहसीलदार साहेबांकडनं पण उपलब्ध होऊ शकेल. कारण असंख्य तक्रारी होत्या. 4-4.5 तास आपण बसलो म्हणजे काही उगाच बसलेलो नाही. 4.5 तासात बऱ्याचशा ज्या लोकांच्या सामान्य माणसांच्या अडचणी प्रशासनाकडनं सोडवणं अपेक्षित आहे त्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या सोडवणुकीच्या दृष्टीनं प्रशासनाने त्याच्यावर काय कारवाई करणं गरजेचं आहे त्याच्याही बाबतीत चर्चा झालेली आहे. त्या पद्धतीने प्रशासन कारवाई करेल आणि त्या तक्रारी दूर केल्या जातील. काल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपण कोणाला चिमटा घेतला तर आपण त्यांना गोडा लावतो असं विधान केलंय, त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया असणार? आपण काम करायचं, काम करणारा माणूस आहे मी, आणि मी साधा माणूस आहे, तेवढा मोठा माणूस नाही मी. एक लक्षात घ्या, सामान्य लोकांच्या कामाला आपण जर पडलेलो असू आणि आपल्या रिअल लाईफ मध्ये लक्षात आलं का, म्हणजे जे काम करतोय आपण ते आणि जे सोशल मीडियावर दाखवतोय ते, ह्या दोन्ही मध्ये जर कशाही प्रकारचा फरक नसेल तर लोक आपलं काम मान्य करतात आणि जर फरक असेल तर तिथं उघड पाडतात. धाराशिव जिल्ह्यासाठी आपण 16,000 कोटीचा निधी आणला असा देखील त्यांनी उल्लेख केलाय. हो का, निधी आता समजा मी खासदार आहे, निधी काय माझं ऊसाचं आलेलं बिल आहे का? निधी काय माझी वैयक्तिक जमीन विकून दिलेला आहे का? निधी कुणाचा आहे निधी? तुम्ही सकाळी उठल्यापासून ती झोपेपर्यंत जेवढ्या वस्तू वापरता त्या प्रत्येक वस्तूला टॅक्स आहे का नाही? सकाळी उठलाव, तुम्ही आंघोळ करायला गेलाव, साबण लावलं, साबणावर टॅक्स आहे का नाही? दात घासायला गेलाव, पेस्ट आणली, त्याच्यावर आहे का नाही? ब्रश आणला, त्याच्यावर आहे का नाही? आंघोळ करून आलं, तेल लावलं टकुऱ्यावर, त्याच्यावर आहे का नाही? कापड घातली, अंडरपॅन्ट चिडी घातली, त्याच्यावर आहे का नाही? माणूस वर गेल्यावर सुद्धा त्याला पोचवायचं जे सामान आहे त्याच्यावर सुद्धा आहे का नाही टॅक्स? पैसे कुणाचे पैसे? सर्वसामान्य लोकांच्या टॅक्सच्या रूपानं जमा झालेला हा सर्वसामान्य माणसाचा पैसा आहे आणि त्यांच्याकडनं जमा केलेला पैसा त्यांच्यासाठी खर्च करणं, मला वाटतं ह्याच्यात आपण स्वतःची पाठ तुटून घ्यायचं काही कारण नाही. आपण विश्वस्त आहेत, आपण उपकाराची भाषा त्या ठिकाणी करून जमणार नाही. आपल्याला खासदार म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून काही कर्तव्य, काही जबाबदारी लोकांनी लोकमतातनं दिलेली आहे आपल्याला लोकशाही मार्गाने. मला वाटतं ती कर्तव्य म्हणून आपण पार पाडलं पाहिजे, ना की उपकार म्हणून. आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे भांडी घासायला दिल्ली जातात का असं विधान केलंय, त्यावर आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? कशाला असलेल्या गोष्टीला प्रतिक्रिया? लोक मतातनं दाखवतील काय होते कशाला. नक्कीच हे होते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोक मतातून काय आहे ते जनतेला दाखवून देतील अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे. कॅमेरामन हरीश गाडेसह शेतुकुमार मोठे, TV9 मराठी, परंडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.